हॅलो. आणि तुझं बाळ कुठे आहे? अगं झोपला येतो, त्यामुळे आईला म्हटलं लगेच जाऊन येते मी, आणि उद्या यात्रा झाली की आम्ही लगेच गावी पण जाणार आहे. का ग लगे? अगं केदोय ना इकडे आला की राहत नाही, सारखा बाबा बाबा करतो. आणि माझ्या सासूबाईंना पण अंग सोडून ताप आला. अगं हे काय? तरी पण मटण मटण खायला येणार आहे उद्या. आता मला सांग, तापात कोण मटण खातं का? घरी जाऊन उताने पडणार. पोरगं तर एवढं वाण बनवलंय ना माझं, रोज बचकभर साखर देतात त्याला. आणि काय ते ऐकत नाही, कुठे पण पळतं, कसं पण खेळतं. तू काहीच बदलली नाहीयेस, पण अगदी आहे तशीच आहेस. आणि तू अशी नाकात नका बोलतेस. आधी तर किती गटर खाण्या शिवाय द्यायची अगं तू. अगं आम्ही आता मुंबईला शिफ्ट झालोय ना, 1 महिना झालं. तर तिथे सगळ्या सोसायटीतल्या बायका मिळून किटीज पार्टीज करतात. सो त्यांच्यामुळे असं जरा मला भाषेचं हे झालेलं आहे. आणि ते पूनमचं लग्न झालं का ग? नाही, मी तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, त्याच्यामुळे मला काही माहिती नाहीये. पण ठरलंय असं असं ऐकू आलंय मला. आपल्याला 2-2 पोरं झाली तरी अजून त्यांची लग्नच नाहीत. खरं तर ह्याच वाईट वाटतं आपल्याला. बरं तू काय घेणार आहेस का? म्हणजे चहा? आई, अगं ए बाई, काही नको मला. केदू उठला असेल तिकडे घरी, सासूला समजलं ना तर. त्यामुळे मला जाऊ देत. हो हो जा. कसली आहे बघितलं का काकू? लगेच हाकलवते मला. जाते मी, पुन्हा भेटू आपण. चल.